रायगडचे खासदार सुनील तटकरे पुन्हा युतीकडून लोकसभा लढवणार असल्याची अद्याप चर्चाच आहे। त्यातच भाजपमध्ये दाखल झालेले शेकापचे आमदार धैर्यशील पाटील आणि आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे देखील रायगड लोकसभेसाठी आग्रही आहेत। त्यातच आज शिवसेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पनवेल येथे बैठक होणार असून यामध्ये विकास गोगावले यांचे समर्थक रायगड लोकसभेच्या जागेसाठी विकास गोगावले यांच्यासाठी आग्रह धरणार असल्याची माहिती मिळते। यावर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले काय म्हणालेत पाहूयात। नक्की भूमिका अशी राहणार आहे, जे आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहणार आहे। हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। कार्यकर्त्यांनी काय ठरवलं ते मलाही त्याची पूर्ण कल्पना नव्हती, परंतु मला हे लागल्यानंतर कळलं। परंतु मुख्यमंत्री जो आदेश देतील त्याचं आम्ही काम करून निवडून आणू, तो कोणी का असेना।